सरस्वती दिदी आळंदी देवाची यांची या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न होत आहे। प्रथमतः तात्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी मी ज्या मान्यवरांचा नाम उल्लेख करेन त्यांनी या ठिकाणी यायचे आणि प्रतिमेचे पूजन करायचे आहे। तात्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी उद्योजक माननीय श्री अनिल शेठ बानकिले, माननीय श्री नवनाथ शेठ गावडे, माननीय श्री नवनाथ शेठ गावडे, जयसिंग शेठ मांजरे आणि प्रदीप शेठ भूमकर यांना विनंती आहे तात्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे। आणि ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी माननीय श्री नवनाथ शेठ गाजरे आणि संतोष शेठ राईज यांना विनंती आहे। ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे मला वाटते त्यांनी ऐकलेला आहे, कृपया ताबडतोब आपण या ठिकाणी यायचे, कार्यक्रमाला उशीर करायचा नाही। प्रतिमेचं पूजन करण्यासाठी अनिल शेठ बानखिले, नवनाथ शेठ गावडे, जयसिंग शेठ मांजरे, प्रदीप शेठ भूमकर आणि ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी नवनाथ शेठ गाजरे आणि संतोष शेठ राईज यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि ज्ञानेश्वरीचं पूजन केल्यानंतर प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होत आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। म्हणा महिला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजीवन कृशानं ज्ञानी नामाग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्तं वात जातं नमामि। मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा वगरू, जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती वंदो। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा। माईबाप दुःखित अंतकरणानं अर्थात 3 वर्ष झाली आहेत आणि या 3 वर्षाची पितृछाया ज्या परिवारानं गमावली आहे, जो बाप कुटुंबाचा गेल्यानंतर आज 3 वर्षापर्यंत भाऊ बहीण नातवंड पतवंड
त्यांचेही भाऊ बहीण आदरपूर्वक त्यांचा वसा आणि वारसा पुढे टिकवत आहेत असे कैलासवासी दशरथजी रानूजी बांगर उर्फ आपले प्रिय तात्यांचं या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवार्षिक पुण्यस्मरण साजरं व्हावं, कारण आमच्या गेलेल्या या वडिलांची, गेलेल्या लोकांची आठवण आम्हाला राहावी, त्यांच्या सुसंस्काराची सांगड आणि त्यांच्या विचारांचा उजाळा आम्हाला मिळावा, म्हणून या परिवारातील संपूर्ण सदस्य, त्यांची भावंड असतील, तात्यांची बहिणी असतील, अजूनही आहेत आणि या घराचा वसा वारसा चालवत आहेत. त्यांचे चिरंजीव आहे आदरणीय श्री चंद्रशेखरजी, श्री दादाभाऊ, मुळे परिवार आणि गाडगे परिवारामध्ये सविताताई आणि सुरेखाताई, संदीपजी आणि निवृत्तीजी यांचा योग्य संसार करत आहेत. अशी त्यांची मुलं बाळं, 2 मुलं 2 मुली असा परिवार आहे. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी भगवंताची काही सेवा व्हावी म्हणून प्रवचनाची सेवा आयोजली आहे बांगर परिवाराने. माईबाप, तासभर या प्रवचनाच्या निमित्तातून जे काही पुण्य निर्माण होईल ते तात्यांच्या प्रीत्यर्थ आपण परमात्मचरणी अर्पण करणार आहोत. बहुतेक वेळेला आपण भगवंताची आरती झाल्यानंतर एक श्लोक म्हणत असतो. गालिंग लोटांगण झालं की एक श्लोक म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमि यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामी. आम्ही जे काही कर्म केलं देवा, जे चांगलं तुला वाटलं ना ते तू घे. तसं आजच्या प्रवचनामध्ये जो काही भगवंताच्या यशाचा नामाचा गुणानुवाद होईल, कारण की प्रवचन या शब्दाचा अर्थच असा आहे की जे वचन आम्हाला या संसार सागरातून वैराग्याच्या दिशेने घेऊन जाईल त्याला प्रवचन असं म्हणतात. प्रवचन कीर्तनं अशी असावीत की जी वैराग्याची उपरती द्यावी. प्रवचन कीर्तन ऐकल्यानंतर मोहात पडावं, रडावं, हसावं असं काही नसतं. त्यातून आम्ही एक वैराग्याच्या दिशेने जावं. सन्मार्गाण वर्तंती इति संतहा. संतांनं जे उपयोजन केले ज्ञानोबा तुकोबांनी या कीर्तनाचं, प्रवचनाचं, खरं तर 10व्याला 13व्याला वर्षश्राद्धाला कीर्तन प्रवचन असावी असं कोणत्या ग्रंथात लिहिलेलं नाहीये, पण वारकरी संप्रदायाचे आपण परिचारक आहोत. श्रवणेंद्रियाद्वारे आमच्या मनपटलावर जे अनादिकालाचे वाईट संस्कार बसलेले आहेत त्या संस्काराची धूळ आणि तो गंज आम्हाला काढून टाकायचा आहे, फुंकर मारायची आहे. विस्तवावर राख येते ना, ज्या वेळेला त्याला आपण फुंकर मारतो त्यावेळेला तो नवीनपणे प्रज्वलित होतो. ठीक त्याचप्रमाणे ज्ञानोबा तुकोबा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जवळपास वारकरी संप्रदायाचे सर्व परिचारक संत मंडळी माझ्या समोर माय ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरी मधील सुंदर ओवी किंवा श्लोक आपण या ठिकाणी गीतेचा घेऊयात. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भगवंताच्या भक्तीचं वर्णन ऐकूयात, भक्तीवर बोलूयात. 9व्या अध्यायातला हा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, अर्जुनाला सांगत असताना, कोण अर्जुन? जो तुमच्या आमच्या प्रमाणेच रडतोय आणि भगवंताचा अत्यंत प्रकारचा निकट संबंधी आहे, दोन्ही भावनेने. भक्ती तत्वानं ही अर्जुना एवढ्या जवळ कुणी नाही आणि नात्यानं आत्याची मुलं आहेत पांडव. कुंती माता ही देवाची आत्याबाई आहे, म्हणून लोक म्हणतात आत्याच्या घरीच राहिला बरं का. जर नाते संबंधानं भगवंताचं तत्व बघायला गेलो तर ठीक आहे, पांडव हे आत्याची मुलं होती, पण दैत्य कुळात जन्माला आलेला घरी पाणीच भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, पाणीच भरलं. त्याला जात कुळ उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, म्हणून त्या अर्जुनाला गीता सांगितली. बरं, गाईचं दूध जसं वासरापुरतं मर्यादित नाही तसं गीता ही फक्त अर्जुनापुरती मर्यादित नाही, तो प्रसाद आपल्यासाठी सुद्धा आहे. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. फक्त गीता 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 म्हणून काही लोक आवडीनं बायकोचं नाव गीता ठेवतात. कोणतंही निमित्त असू दे पण गीता तोंडाला यावं. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती. फक्त गीता एवढं जरी म्हटलं, पण गीता म्हणत असताना भाव कोणता असावा? धर्मग्रंथांचा असावा. नाही पुनरावृत्ती, त्याचा पुनर्जन्म नाहीये म्हणतात, त्याला उद्धाराची गती आहे. जो खरा संसार सांगितलाय आद्य गुरु शंकराचार्यांनी, पुनरपी जननम पुनरपी मरणम, या संसार सागरातून बाहेर जाणं, पुनरावृत्ती नाही. फक्त कशानं? गीता गीता. अशी गीता अर्जुनाला सांगितली.
कारण त्यांची भाव आवृत्ती त्यावेळेला इतकी वाईट परिस्थिती होती की सगळे मोहांध झालेले होते, माया मोहानं ग्रासलेले होते पांडव. अर्जुन तर रडत होते. आता कमाल अशी आहे, ज्याच्या रथावर देव बसला तो रडतो, तुमचं आमचं काय सांगायचं, कळतंय का? ज्याच्या घरी देव आहे, देवानं स्वतःसाठी समुद्रामध्ये सोन्याची द्वारका बांधली की नाही, ऐकलं की नाही आपण कधी? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, राग पाहू नका, भीती वाटते मला. प्रवचन असं हस्त खेळतं असावं बाबा. सगळ्या जगाचं दुःख आपल्याच अंगावर आल्यासारखे तोंड करू नये माणसाने. देवानं जिवंत ठेवलं हेच नशीब आहे आपलं. स्वतःसाठी घर बांधलं, सोन्याची द्वारका बांधली. माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा. देवालाही वाटलं आपल्याला निवारा पाहिजे, तो मनुष्य देहामध्ये होता ना, म्हणून त्यानं अश्विनी कुमाराच्या मदतीनं सोन्याची द्वारका बांधली. पण खरी गोष्ट अशी आहे, ज्यानं एवढ्या अट्टहासानं घर बांधलं तो स्वतःच्या घरी जास्त वेळ राहिला नाही. प्रमाण आहे याचं. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा कुणाच्या घरी आहे? पांडवाच्या घरी. कारण पांडवांची भक्ती. अरे अर्जुना तू रडतोयस का? अरे मी तुझ्या जवळ आहे ना. ज्याच्या जवळ देव आहे त्याला रडावं, ज्याच्या घरात देव जन्माला आला त्याने रडावं. हे जर तेव्हाच असेल तर आत्ताची परिस्थिती किती वाईट आहे. आता तर देवाचं अस्तित्व लोकांना लवकर जाणवतही नाही. लोक परमार्थाच्या दिशेने नाही, रडत बसतात आयुष्यभर, माझं कसं होईल, माझं कसं होईल. आईच्या दुधापासून, आईच्या दूध पिताना आपण ज्या वेळेला शिशु अवस्थेमध्ये आईच्या दुधासाठी जे रडणं माणसाचं चालू होतं, तर आईच्या दुधापासून रडणं शेवटच्या ऑक्सिजन पर्यंत रडणं चालू आहे. रडणं थांबत नाही माणसाचं. फक्त रडण्याची कारणं वेगवेगळी आहेत, दुःखाची कारणं वेगवेगळी, रडणं सगळे. अरे अर्जुना रडतोयस काय? मी आहे ना. तुला माहितीये का तुझ्या रडण्याचं कारण काय आहे? अर्जुन म्हणले देवा जास्त शहाणपणा शिकू नको. चिडलेला व्यक्ती मोठ्यांचा आदर रागाच्या भरात विसरून जातो, मला सांगू नको. आणि म्हणून शास्त्र सांगत असताना काही गोष्टी सांगितल्यात. शास्त्र कोणाला सांगावं? काही वेळेला देवाला असा संभ्रम झाला, हा आत्ताच मला बोलू देत नाही, पुढची गीता ऐकेल की नाही कुणास ठाऊक. हा आत्ताच बोलू देत नाही. तुम्ही बघा, आपण वयाने लहान असलो भडकलं जरी तर आपल्या समोरचा माणूस कधी कधी कळत नाही की हे वयस्कर आहे. वेळ निघून गेल्यावर आपण म्हणतो माफ करा बरं का, मी जरा जास्तच बोललो तुम्हाला, जाऊ दे आता, तुम्हाला नाही बोलायचं तर कुणाला बोलायचं. अर्जुनही म्हणतात देवा तुझ्यावर नाही रागवायचं तर कुणावर रागवायचं. आता काय सांगू तुला, तू मला एवढं ज्ञान सांगतो पण माझ्या समोर कोण आहे हे तू पाहिलंस का? अरे माझे कृपाचार्य आहेत, माझे द्रोणाचार्य आहेत, माझे भीष्माचार्य आहेत, हे सगळे आचार्यांनी मला लहानपणापासून चांगली विद्या शिकवली आणि तू यांच्या समोर बाण धर असं म्हणतो. देवा तुला काही कळतंय का? बरं ज्या भावंडासोबत मला युद्ध करायचंय त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? तेही युद्धासाठीच. त्या दुर्योधनानं भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापूरला मध्यस्थी करायला आले होते त्यावेळेला दुर्योधनानं सगळ्या जमलेल्या लोकांदेखत भगवंताला स्पष्ट वक्ती शब्दानं सांगितलं होतं की तुम्ही पांडवाची कितीही बाजू घ्या श्रीकृष्णा, पण मी दुर्योधन तुम्हाला सांगतो सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा बिना युद्धाची देणार नाही. किती गुंठे बसतात सुईच्या टोकावर सांगा मला. आपल्याला सुईचं टोक दाखवता तरी येतं का? इतकं सूक्ष्म येते. पण दुर्योधनाची वाणी किती सूक्ष्म म्हणावी, अभ्यास कसा. अहो सुईच्या टोकावर बसेल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तो दुर्योधन सुईचं टोक पाहतोय अर्जुना तुला जमीन देताना, आणि तू म्हणतोय की ही माझी भावंड आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. अरे हे मी कारणच माणसाच्या रडण्याचं कारण आहे. हे जे मी पण आहे ना तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, मी करता ऐसे म्हणसी, माझं माझं म्हणसी. जे माझं माझं केलं की तू रडणार, हे माझं, हे माझं, हे माझं. एक तर तुला दुसरा जन्म यांना मारण्यासाठी घ्यावा लागेल, नाही तर मग मला काहीतरी करावं लागेल, पण यांना मारल्याशिवाय गत्यंतर नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. रडतोय कशासाठी? का रडतोय? मी आहे ना, मला या श्लोकाकडे जायचंय. या श्लोकाचा अर्थ असा आहे अनन्यश्चिंतयन्तो वा ये जना पर्युपासते तेषां नित्यभुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. मी आहे ना. या श्लोकाचा अर्थ आहे भगवंत सांगतात अरे माझ्या ठाई जो अनन्य भावाने शरण आला त्याचा सर्व योगक्षेम मी चालवतो, आणि जिथे मी आहे तिथे काळजी करण्याची गरज नाही. कशासाठी काळजी करायची आहे? गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आणि नवऱ्याचं नाव ना आपल्या नावाशी जोडलं, बापाचं नाव आपोआप पुसलं जातं की नाही? जातं की नाही? माहेर पण जातं की नाही? मग कोणत्या सणाला कोणती साडी घ्यायची, जबाबदारी कुणाची?
बोला बोला, भेटलीतलं भेटली एखादी, दिवाळी जवळ आली आहे. जबाबदारी कुणाची? का 4 चौघात नाव घेतलंय ना, 4 चौघात मंगळसूत्र, एकदा मंगळसूत्र बांधलं, फेरे घेतले, एवढंच आहे. या लग्नात फेरे घ्यावे लागतात. या लग्नामध्ये बिना फेरे हम तेरे, या लग्नात फेरे नाही आहेत. कोणत्या? हे लगन. लगन हा शब्द फार, लग्न, लगन हिंदीमध्ये प्रेमाला लगन असं म्हणतात. हमें लगन तुमसे लगा बैठे फिर जो होगा देखा जाएगा. लगन म्हणजे एक जिव्हाळा, एक प्रेम, पती पत्नीचं प्रेम, परिवाराचं प्रेम. तसं या परमार्थामध्ये देवा तुझी लगन लागली आहे ना, मग एकदा तुझ्या गळ्यात नावाची माळ घातली, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. मग देव म्हणतो हेच सांगतोय ना बाबा मी तुला, अनन्य जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. अर्जुना रडायची गरज नाहीये, फक्त कर तू एवढंच. हे तू जे माझं माझं म्हणतोय ना, या माझ्या ठिकाणी सुद्धा मला लाव. अर्जुन म्हणले मला कळालं नाही, मी सांगतो म्हणे, मन मीची करी माझे भजनी प्रेम धरे, ते सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अनन्य भावानं जर या मृत्यू लोकामध्ये आजही एखादा भक्त राहिला, एखादी भक्तीने, एखादी स्त्री, एखादा पुरुष जो विदेही अवस्थेमध्ये भगवत तत्वाशी तदाकार होण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला, तर भगवंताला तेच हवंय. भगवंत हे बघत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही कोणत्या गाडीमध्ये आलात, कोणता पेहराव घेतला. मंदिरामध्ये जाताना आम्ही नेहमी सांगत असतो, प्रामुख्यानं आपण थाळी सजवतो, भगवंताची पूजेची थाळी सजवतो. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फार पवित्रतेत असाव्या. आणि थाळी सजवून आपण सुंदर आभूषण घालून, वेशभूषा घालून मंदिराकडे चाललोय. आणि मंदिरामध्ये जात असताना सगळ्या गोष्टी आहेत, सगळे द्रव्य आहेत, इत्र आहे, फुलं आहेत, सुगंधी. गंमत अशी आहे, मला काही लोकांचं कळतच नाही, निदान देवपूजेच्या वेळेला तरी मीपणाचा अहंकार त्याजावा आणि तू आणि मी एक आहे हा भाव असावा. आम्ही नेहमी सांगत असतो, मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत माझ्यासोबत कोण आहे याचं भान असावं, पण पायरी चढल्यावर माझ्यासोबत कोण आहे लक्षात नसावं. बायको आहे, नवरा आहे, मुलं बाळ आहे, काही घेणं देणं नाही. जर त्या पहिल्या पायरीवर सगळं सुटत नसेल, मंदिरात जाऊनही काही उपयोग नाहीये. त्यापेक्षा ठाईचं बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. काही गरज नाहीये, कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, गरज नाही मंदिरातच जायची. मंदिरात जायचंच असेल तर मंदिरात सगळ्यात प्रधानत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचं मन आहे. अर्जुना, हे मन अनन्य भावानं जर मला शरण झालं तरच मी भक्ताचा उद्धार करतो. कारण घेसी तेव्हा देसी हा माझा नियम आहे. लोक जसे लाज घेतल्याशिवाय काम करत नाही ना, तसं भक्तीची आणि भावनेची लाज घेतल्याशिवाय मलाही काही करता येत नाही. आणि ते समोरचा तयार आहे का, त्याला गरज आहे का? नाही तर तोंडात तंबाखू धरून एखादा प्रवचन ऐकायला बसला, काय करणार आहे त्याला? म्हणून व्यसन्यांना प्रवचन कीर्तन सांगू नये, ज्ञान सांगू नये. जास्त रोग्यांना ज्ञान सांगू नये. रोगानं ग्रस्त आहे आणि आपण त्याला गीता सांगत बसलो, काय करणार आहे? त्याच्या शरीराची व्याधी चालू आहे, त्याला कळेल का प्रवचन? एखादा खूप दुःखामध्ये आहे, त्याला सांगू नये. मग ज्ञान, भक्ती, वैराग्य या गोष्टी कुणासमोर कराव्या? ज्याला या संसार सागरातून उपरतीची जिज्ञासा आहे, ज्याला तरुण जायचंय, काहीही करा पण मला इथून बाहेर काढा. गंमत अशी आहे, बाहेर निघायचं सगळ्याला पण जात नाही कुणी बाहेर. आम्हाला लोक म्हणतात, महाराज तुम्ही भागवत करता का? हो करतो ना, भागवत कथा आम्ही करतो. रामकथा हो. मग तेच भागवत आहे का की जे ऐकल्यावर राजा परीक्षितला विमान आलं होतं न्यायला? हे तुमच्याकडे तर तेच हो तेच, अजून काही दुसरं तयार झालेलं नाही. तेच कृष्णचरित्र आहे, तेच भागवत आहे आमच्याकडे पण. हो का? मग 7 दिवस झाल्यावर 8व्या दिवशी विमान येईल का? म्हणलं नाही आलं तर आणू आपण. जायची तयारी असेल तर विमान यायला काय हरकत आहे, पण आधी जाणाऱ्याची लिस्ट तर झाली पाहिजे ना, की मला जायचं विमानात बसून म्हणून. तुकाराम महाराजांनी विना सोडला जिजाबाईसाठी. आईसाहेब म्हणल्या म्हशी कोण सांभाळणार, तुम्हाला काय काम न धंदा हरी गोविंदा, जा तुम्ही तुमचं. ज्या घरात तुकाराम महाराज आले तिथे लवकर जाता आलं नाही. मायामोह सुटत नाही. जायची इच्छा कोणाला आहे? एका राजाचा वाढदिवस होता, राजाचा अभिष्ट चिंतन सोहळा. आणि अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं राजाला काय वाटलं कुणास ठाऊक, दरवर्षी भरपूर कैदी एकत्र व्हायचे. म्हणजे सगळे कैदी पाहिल्यानंतर राजाला दया आली, राजाने प्रधानाला लवकर बोलून घेतलं. आपत्कालीन सभा घेतली. प्रधानजी आले. राजाने सांगितलं, प्रधानजी मला असं वाटतं की या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण काहीतरी वेगळं करू. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं असतं, यावर्षी थोडंसं वेगळं करू. प्रधानजी म्हणले काय करायचं?
ऐका बरं, दृष्टांत आपल्यासाठी आहे. म्हटले असं करू की या तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांना सोडून देऊ. आपण सोडून देऊ म्हणले. प्रधान म्हणला राजाच्या डोक्यावर परिणाम झाला का काय कोणास ठाऊक. मग बरोबर वाढदिवस जवळ आला की लोक गुन्हे करतील की हा राजा वाढदिवसाला सगळ्याला सोडून देतो, मोकळे सगळे. अहो म्हणले महाराज तुमची युक्ती चांगली आहे, पण इथून जाण्याच्या पात्रतेचं कोण आहे हे तर पाहिलं पाहिजे ना. इथून जायचंय कुणाला, इच्छा कुणाची आहे हे तर कळलं पाहिजे ना. राजाला त्या भाषेतलं गोड बंगाल काही कळे ना. राजा म्हणला मला काही कळत नाही. तो म्हणला गंमत बघा, कळत नाही तर मी करतो सगळी योजना. त्यानं त्या कारकुनाला बोलून घेतलं. उद्या जन्मदिवस आहे आणि आज सगळ्या कैद्यांना बाहेर काढलं. गंमत ऐका, सगळे कैदी बाहेर आले, एका रांगेत उभा राहिले, हाताची घडी तोंडावर बोट. राजा सिंहासनावर आरूढ झाला आणि बंदीजनांनी घोषणा केली आणि प्रधान त्या बंदीजनाद्वारे सांगायला लागला, ऐका बरं का ऐका, आपल्या मालकांचा राजाचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि महाराजांचं म्हणणं असं आहे की माझा वाढदिवस आहे ना, मग यावर्षी ज्याला जे जे हवं त्यानं मनसोक्त मागून घ्या. मग राजाला लिंक लागली की या कैद्यापैकी कुणीतरी म्हणेल महाराज आम्हाला बाहेर काढा. प्रधान फारच हुशार आहे म्हणे, माझ्या हे डोक्यातच आलं नाही. प्रधानजीने सांगितलं, अहो राजांना असं म्हणायचंय तुम्हाला काय लागेल ते मागून घ्या, संधी आहे, पुन्हा ही संधी नाही, काय हवं ते मागून घ्या. कारकुन इथं बसलेला आहे, लिस्ट करणं चालू आहे, ज्याला जे पाहिजे त्यानं मागून घ्या. राजा इथं बसलेले आहेत, कुणी काही म्हणणार नाही, मनावर कोणता भार ठेवायचा नाही, कुणाचं दडपण ठेवायचं नाही, मनाला वाटेल ते मागायचं. कैद्यांनी मान हलवली. प्रधान म्हणला आता गंमत बघा. नंबर 1च्या कैद्याला विचारलं, का हो काय पाहिजे तुम्हाला. काही नाही म्हणले, आतमध्ये लय ढेकणं चावतात, तेवढी फवारणी करून घ्या. 1 नंबरचा कैदी ढेकणावर फवारणी. 2 नंबरच्या कैद्याला विचारलं, भाऊ तुला काय पाहिजे. काही नाही म्हणला, हो डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे, खायची व्यवस्था नाही, जरा खाण्यापिण्याकडे बघा म्हणा महाराजांना. 2 नंबरचा कैदी खाण्यापिण्याची व्यवस्था, हे आपलंच आहे, आपणच कैदी आहे त्याच्यातले, हे दुसरं कुणी नाहीये. 3 नंबरच्या कैद्याला विचारलं, तुला काय पाहिजे भाऊ. तो म्हणला, हो हे इकडे तुकडे तोडू तोडू एवढे हाड झाले, मांस राहिलं नाही, खाली झोपलं तर अंगाला हाडं टोचतात, मग गादीन उशीची व्यवस्था करा. बघा तुरुंगात असे महाटकही असतात काही काही. 3 नंबरचा कैदी गादी उशी पलंग व्यवस्था. 4 नंबरचा म्हणला, गप्पा मारून मारून किती मारणारे, करमत नाही, मनोरंजनाची व्यवस्था करा. 4 नंबरचा कैदी मनोरंजनाची व्यवस्था. एकेका कैद्याला विचारायचं, असे महाठक महाराज एकानं हे मागावं, एकानं ते मागावं, एकानं कुणी खेळणं मागावं, कुणा झाडाला पाणी घालायचे, कुणी मनोरंजन मागावं, कुणी खाणपिण मागावं. सगळं काही मागत मागत राजा डोक्याला हात लावून बसला. बरं झालं यांना सोडून दिलं नाही. शेवटी राजाच्या डोळ्याला पाणी आलं की माझ्या या कैद्यांपैकी एकही नाही. प्रधानजी म्हणले, रडू नका, थांबा, सगळे जरी संपलेत तरी सगळ्यात शेवटी 2 गुडघे वरती करून मान खाली घालून एक जण ढसढस रडतोय, तास झालाय, एक जण बाकी आहे. आणि प्रधानजी त्याच्या जवळ गेले आणि प्रधानाने त्याला विचारलं, सज्जना तुला काय पाहिजे. खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे, ढेकणाची व्यवस्था करायची आहे, मनोरंजनाची व्यवस्था करायची. त्यांना सांगितलं, प्रधानजी मला काहीच नको, मला इथून बाहेर काढा, बस एवढंच. बस म्हणले, हाच आहे ना निरपेक्ष आलेला आहे, कसा तरी याने काही गुन्हा केलेला नाही, हा आरोपानं आतमध्ये आलेला आहे, हा एवढाच अधिकारी इथून सुटण्याचा, बाकी काही सुटण्याचे अधिकारी नाही. आपली अशीच अवस्था आहे. हे जग आपल्यासाठी जर बंदी खाण्याचा विचार केला तर कुणी खाण्यात अडकलं, कुणी गाण्यात अडकलं, कुणी मनोरंजनात अडकलं, कुणी आपतेष्ट परिवारामध्ये ऐकलं, कुणी पद प्रतिष्ठेमध्ये अडकलं, कुणी राजकारणात अडकलं, कुणी महाराजपणात अडकलं. आम्ही सुद्धा अडकलोच ना बाबा. हे प्रत्येकांचं अडकणं आहे, गुंतणं आहे. पण हा गुंता संतत्वाच्या ठिकाणी सुटल्या जातो. पण कधी सुटल्या जातो, भावपूर्ण आदरपूर्ण त्या भक्तित्वाची जाणीव असेल आणि त्या भगवंताशी एकरूपता असेल तर इथून सुटणं गत्यंतर आहे, नाही तर नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जा. कारण अर्जुनाला जी गीता सांगत असताना भगवंतानी तत्व सांगितलं, अरे मला शरण येणारे भरपूर आहे, माझी पूजा करणारे काही कमी आहेत का. माय जपता जपता एके हाताने नोटा मोजणारी लोक आहेत. माझं भजन दाखवणारी कमी आहेत का. मला सांगा, या जगात डेकोरेशन करणारी कमी आहेत का, प्रदर्शन करणारी कमी आहे का. लोक आता रोज प्रवचन चालू आहे. मला गावातले मंदिरं कमी माहिती आहेत, मसनवाटे सगळे माहिती आहेत. जास्त स्मशानभूमीचा परिचय आहे आम्हाला.
कोणत्या गावातली स्मशानभूमी कुठे आहे आम्ही बसल्या बसल्या सांगू शकतो. रोज दहाव्याचे प्रवचनं चालू आहे, कीर्तनं चालू आहे, रोज वेगवेगळ्या पद्धतीचे लोक भेटतात. आम्हाला सांगतात महाराज पंढरीची वारी चालू आहे. आम्ही दर आषाढी कार्तिकी वारी तर करतोच, पण दर 15 आणि एकादशीला आम्ही पंढरपूरला आहे, आम्ही आळंदीला आहे. सध्याच्या कलियुगामध्ये डेकोरेशन जास्त चाललंय, करायचं कमी सांगायचं जास्त. देवाला प्रदर्शन आवडत नाही. बहिरंग साधनेवरून कदाचित सगळं जग ओळखायला येईल, पण देवाला लागते ती अंतरंग साधना. अंतरंगामध्ये काय नांदतंय? वरचं डेकोरेशनला देव प्रभावित होत नाही. जग कदाचित प्रभावित होईल, जग ओळखेल. तुम्ही बघा, खाकी कपडे घातले, कमरेला बंदूक असेल, हातात दंडा असेल, खांद्यावर स्टार असेल की लोक लगेच ओळखतात हा डॉक्टर आहे म्हणून. नाही ना? झोप झाली आहे सगळ्यांची. लगेच आपण ओळख, अरे हा पोलीस आहे, खाकी कपडे आहेत, याचं सगळं आभूषण आहे, चाललंय, ओळखलं. सगळे ओळखतात. डॉक्टर टटस्कोप गळ्यामध्ये आहे, मितभाषी, अरे हा डॉक्टर आहे. इंजिनियर ओळखता येईल, एखादा साहेब, एखादा पुढारी ओळखता येईल, सगळं काही. शेतकरी ओळखता येईल, वारकरी सुद्धा ओळखता येईल, साधू संन्यासीही ओळखता येईल बाबा. पण खरी भक्ती कुणाच्या हृदयात नांदते हे ओळखणं मात्र कठीण आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. अर्जुना अनन्यश्चिंतयन्तो मा. जसा मासा पाण्याशी अनन्य आहे, बाळ आईशी अनन्य आहे. उदाहरणं दिली आहेत. मासा पाण्याशी अनन्य आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांना भगवान विठ्ठलांनी सांगितलं होतं म्हणे, तुका अरे आता तुझ्यामध्ये माझ्यामध्ये भेद नाही आहे. तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे सिद्ध झालं होतं. तुकाराम महाराज मध्ये आणि देवामध्ये काही फरक नाही. तुकाराम नाम घेता का प्रेम. देव म्हणले तुका मग तू ना मी जर एक आहे तर तू आता भजन करणं सोडून दे, आता तुला भजन करायची गरज नाही. त्यावेळेला तुकाराम महाराज काय म्हणले माहिती? जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, कन्या सासूरासी जाये मागे. अरे बाबा तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. मुलगी पहिल्यांदा जेव्हा तिला वाट लावतात ना त्या मंडपातून, जशी तिच्या मनाची अवस्था होते ना की आई बाप सुटले, आता इथून डोली उठली तिथून तिरडी उठेल, ही ज्या मुलीची भावना आहे ना, आम्ही आई बापाशिवाय कसं राहावं हा प्रश्न ज्या लेकीच्या मनामध्ये आहे ना, तसं पांडुरंगा तुझ्या नावाशिवाय आम्ही कसं राहावं. उदाहरण देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय मासा राहू शकतो का? राहू शकतो? पिंपळगाव खडकीचा तासभर राहीन का? नाही राहू शकत, राहूच शकत. ते मासेमारी करतात ना ती लोक, ते माशावर अशी पाणी शिंपडत असतात. तुम्ही त्या बाजारात जाऊन बघा कधीतरी, असे सारखे पाणी शिंपडत राहतात मासे ताजे दिसावे म्हणून. आणि मग ते मासे विकत आणणारे सुद्धा आणल्या पाण्यातच टाकतात म्हणे. नंतर मासा कापताना तो घासताना त्याच्यावर पाणीच टाकावं लागतं म्हणे. एवढंच नाही, शिजताना सुद्धा मासा पाणी जास्त लागतं. मान हलवतात बघा ना, कसे अनुभव दृढ आहेत माणसं. एवढंच नाही म्हणे, मासे खाणारे सुद्धा खूप पाणी पितात. कारण का? तो मेला तरी पाण्याला सोडू शकत नाही, एवढा तो पाण्याशी अनन्य आहे. एखादं बाळ आहे, त्याची आई त्याला दिसत नाही, ते एवढं रडतं. बाप म्हणला आता आई तर काही परत गेली, देवा घरी गेली, आता परत येणार नाही. त्यांना सिनेमातल्या नटे आणल्या, अप्सरा तर आणू शकत नाही. नटे आणल्या, त्यांना छान छान साड्या घातल्या आणि त्याला सांगितलं याच्यातली कोणती पसंत आहे बघ तुझी आई. तो पसंत करेल का? माझ्या आईच्या अंगाचा घामाचा वास येऊ द्या, माझी आई ती माझी आई. ही सेंट परफ्यूम मारलेली मी म्हणू शकत नाही माझी आई आहे म्हणून. त्या आईशी ते बाळ अनन्य आहे, जसा पाण्याशी मासा अनन्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना जोपर्यंत तो भक्त माझ्याशी इतका अनन्य होत नाही तोपर्यंत मी कृपा तरी कशी करायची. त्या द्रौपदीनं सगळ्यांच्या समोर हात जोडले. रुक्मिणीने मातेने एकदा प्रश्न विचारला होता देवाशी, का हो म्हणले हे सगळे 5 पांडव, ही पांचाली सगळे तुमच्याशी कनिष्ठ आहे, पण माझा प्रश्न असा आहे, फार मार्मिक आहे. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला जायचंच होतं ना तिचे लज्जा रक्षण करण्यासाठी, तिला वस्त्र पुरवण्यासाठी तुम्हाला जायचंच होतं ना, मग काय एवढे स्वतःला तुम्ही शहाणे समजताय. बायकोच म्हणू शकते, हे दुसरं कोणी म्हणू शकत नाही. का रुक्मिणी मातेने प्रश्न विचार, का तुम्ही एवढे स्वतःला शहाणा समज. काय म्हणलं, काय रुक्मिणी तुझं बोलण्याचा काय अर्थ आहे, मला काही कळलं नाही. मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला जायचंच होतं ना, तुम्हाला माहिती होतं ना मीच जाणार आहे म्हणून. सारी में नारी है की नारी में सारी है. तुम्ही वस्त्र भंडारो तिथे उघडलं आणि त्या द्रौपदीला वस्त्रदान दिलं. जायचंच होतं ना, हो. मग एवढा उशीर का केला? तुम्हाला माहिती तिची हाल किती झाले, ती किती रडली.
ती किती यातनेमध्ये होती तुम्हाला माहिती? अहो, एखादी कुलमर्यादा सांभाळणारी स्त्री, एखादी खानदानी पतिव्रता स्त्री, 4 चौघामध्ये तिचं वस्त्र हरल्या जातंय, तो दुःशासन तिचं चिरहरण करतोय, सगळे मोठे मोठे आचार्य दरबारामध्ये बसलेले आहेत. आणि देवा, तुम्ही तिला मैत्रीण मानताना, सखा तत्व आहे ना तुमच्या दोघांमध्ये, मित्र मैत्रिणीचा भाव आहे, जीवला देत ना तुम्ही तिचे, मग तुम्ही वेळेवर गेला का नाहीत? भगवंताने अतिशय सुंदर उत्तर दिलं, रुक्मिणी तुझा प्रश्न बरोबर आहे, पण ऐक, पांचालीसाठीच नव्हे तर जगातल्या कोणत्याही स्त्रीसाठी किंवा कोणत्याही भक्तासाठी मी तेव्हाच जातो किंवा तू चरित्र डोळ्यासमोर आण, डोळे बंद कर आणि बघ, द्रौपदीचं चिरहरण सुरू झाल्यावर द्रौपदीने काय केलं? द्रौपदीने सगळ्यांसमोर हात जोडले. तिनं काही सगळ्यात पहिले मला नाही आवाज दिला. ती लगेच म्हणली नाही की देवा ये म्हण माझ्यासाठी. ती पहिले गेली आंधळ्याकडे, जे आतूनही आंधळ आहे बाहेरूनही आंधळ आहे. ती सगळ्यात पहिली कुणाकडे गेली? ज्याला संसाराचंही नेत्र सुख घेता येत नाही आणि ज्याला गीताही कळली नाही. संजय यांना दिव्य दृष्टीनं गीता सांगितली धृतराष्ट्राला, जशास तशी. जशी अर्जुनाला भगवंत सांगत होते ना, तशीच गीता इकडे संजय, व्यासांचे शिष्य, भगवान त्या धृतराष्ट्राला सांगत होते. पण इकडे जशास तशी गीता असून आपल्याकडे एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. तसं या आंधळ्याला ना परमार्थ कळाला ना याला संसार कळाला. याला आतूनही दिसत नव्हतं आणि याला बाहेरूनही दिसत नाही. अशा आंधळ्याकडे द्रौपदीने जाऊन काही फायदा झाला का? ज्या वेळेला चिरहरण, आणि ही आपल्यासाठी गोष्ट आहे, ज्या वेळेला चिरहरण चालू झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले द्रौपदी आंधळ्याच्या समोर गेली. बाबा, अहो ऐका, कुलवधू आहे तुमची, सून आहे, अहो थांबवा, हे सगळं कळतं की नाही तुम्हाला? तो काही करू शकला नाही. दुसऱ्यांदा गेली भीष्माचार्याकडे. भीष्माचार्य म्हणले, बेटा आम्हाला दिसतंय सगळं, पण मीठ याच्या घरचं खाल्लंय, मी काही करू शकत नाही. म्हणून जे बाणशय्येवर भीष्म झोपले ना, ते कशासाठी झोपले माहिती? त्यांना इच्छा मरण होतं. पण दुर्योधनाचं जे अन्न खाल्लंय ना, त्या अन्नाचा पासून बनलेलं रक्त, त्यातला कण न कण जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मी मरत नाही, कारण हे मीठ दूषित आहे. या दूषित मिठानं मला एका बाईची इज्जत वाचवू दिली नाही, हे गंगा भीष्मांचं म्हणणं होतं. याच्या घरचं वाईट खाल्लंय मी, म्हणून वाईटांच्या घरचं खाताना थोडा विचार करा. ही गोष्टी फार महत्वाच्या. जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. ती द्रोणाचार्यांकडे गेली, भीष्माचार्यांकडे गेली, कृपाचार्यांकडे गेली. रुक्मिणी, तुझा प्रश्न बरोबर आहे, मला माहित होतं, पण मी अगोदर का गेलो नाही त्याचं उत्तर ऐक. सगळ्या जगाकडे ती फिरली, सगळ्यांकडे तिने हात जोडले, आणि ज्या वेळेला तिला अनुभव आला की हे जग, ही दुनियादारी आता माझ्या काही कामाची नाही, त्यावेळेला नाभीपासून अंतकरणातून तिनं मला एकच आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. आणि असं म्हटल्यानंतर तुला आठवतंय मी जेवत होतो, जेवता जेवता उठून तिच्यासाठी धावत गेलो की नाही? पण कधी? जोपर्यंत जगाची भीक मागणं थांबत नाही, जगाचं निर्णय जगाचे दरवाजे बंद झाले की माझा दरवाजा उघडतो, हे जर त्या भक्ताला माहित असेल ना, तर त्यानं दुःख झाल्यावर पहिले माझ्याकडे यावं, जगाकडे जाऊ नये. काय गरज आहे जगाकडे जाण्याची? आपल्याला माहिती ना विठोबा समर्थ आहे, निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे. अर्जुनाला हे सांगतात, अरे फक्त शरण ये ना, भाव मनामध्ये ठेव ना, मी आहे ना सांभाळायला, मी सगळं समर्थ आहे. आणि आजही जगामध्ये आपल्या अंतकरणातलं दुःख सांगायचं असेल तर मी सर्वांसाठी सांगेल. आपण किती मोठे पदाधिकारी इथे बसलेले असाल, कोणत्याही क्षेत्रात असाल, मला घेणं देणं नाही, उच्च पदवीधर असाल, आपण गृहिणी असाल, शेतकरी असाल, पण लक्षात ठेवा, अंतकरणात जेव्हा ही दुःखाचा पाझर फुटेल आणि असं वाटेल की आता या दुःखाचं सोल्युशन नाही आहे, आता याचा पर्याय नाही आहे, तुम्ही परमात्म्याला आतापर्यंत मानता की न मानता मला माहिती नाही, पण एकदा अनुभव घेण्यासाठी त्या देवघरासमोर बसा. मंदिरातही जायची गरज नाही, पण आम्ही आमच्या देवघरात देव आहे की नाही हेच आम्हाला अजून माहित नाही. मुठभर साखर ठेवायची आणि जायचं गावाला निघून. त्याला कधी नैवेद्य द्यायची आम्हाला पद्धत नाही, त्याची सेवा करायची आम्हाला. त्या देवघरासमोर बसा आणि जग दुनियासमोर आता रडलात ना, आता फक्त त्याच्याच समोर रडा आणि त्याला म्हणा, कृपा करणारे बाबा, धर ना एकदा माझा हात, काढणं मला या दुःखातून बाहेर. गेला माझा बाप, गेली माझी आई, कुणी नाहीये मला रस्ता दाखवणार. या जगतामध्ये किती अन्यायी लोकांना तू आपलंसं केलं देवा. एकदा मनापासून प्रार्थना करून बघा, प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की तो देव आपला झाल्याशिवाय राहत नाही. पण आपलं असं झालंय, नाचता येईना अंगण वाकडं, आपल्याला जमत नाही, आपण खापर देवावर फोडतो. आपल्याला जमत नाही असं काय, आपल्याला ते काय दगडाचं आहे, ते कुठे ऐकतंय? फरक आहे.
पायरीवर लोक चप्पल बूट सोडतात आणि त्याच दगडापासून घडलेल्या मूर्तीला लोक हात जोडतात. फरक आहे की नाही? आहे की नाही फरक? ऑब्झर्व करा तुम्ही. मंदिराच्या पायऱ्यावर आपण चप्पल बूट सोडतो, काही विवेकशील लोक मंदिराच्या पायरीच्या पाया पडतात. हा खरा नियम आहे. पायरीपासून कितीतरी अंतरावर आपली चप्पल, पण चोरीला जाईल याची भीती. बरेच लोक देवाकडे पाहिले, तोमेव माता, मागे पिता तोमेव चप्पल. दहाव्यात बसलं की कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं की चपलाकडे लक्ष, मांडी खाली दाबून धरतात लोक. ते अपवित्र, लांब ठेवा मंदिराच्या पायरीच्या. आणि मग ऑब्झर्व करा, या पायरीवर लोकांनी चप्पल बूट सोडले, पण याच दगडाची ती आतली मूर्ती आहे, तिच्या लोक पाया पडतात. कारण का? ती घडली आहे, तिला छन्नी हातोडा लागलाय, तिनं खूप काही सहन केलंय, तेव्हा तिला लोक हात जोडतात. आपल्याही जीवनात असंच करावं लागेल, नाही तर लोक जोड्यानं मारतील. चुकलं की. लक्षात ठेवा, एक गोष्ट फार महत्वाची आहे, चुकलं की जोड्यानं मारतात, हा समाज आहे. पण आदर्श घ्यायचा असेल तर जोड्यासहित पाया पडतात, हा तोच समाज आहे. मग म्हणता आमच्या चप्पल काढू द्या, नाही महाराज राहू द्या ना. संतांच्या पायात जोडे असले ना तरी लोक त्या जोड्याच्या पाया पडतात. आणि हाच समाज चुकलं की जोड्यानं मारायला कमी करत नाही. हा फरक आहे समाजातला आणि संतातला. मग संतत्व तेवढं दृढ झालं, कारण का? त्यांच्यामध्ये भक्ती तत्व तेवढं निष्ठ झालं, आरूढ झालं, एकाग्र झालं. आणि त्या एकाग्र तत्वाने त्यांनी त्या भगवंताची उपासना करायला प्रारंभ केला. आणि उपासना एवढी घट्ट केली. कधीतरी कथा कीर्तनात बसलं ना की स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे. प्रवचनात बसलं की महाराजांनी एवढ्या राक्षसाच्या कथा सांगितल्या, देवांच्या कथा सांगितल्या. आपण नेमके कोण आहेत बुवा? पात्र परिचय असला पाहिजे ना. आपला स्वभाव कोणासारखा आहे? आपण मीराबाई सारखे तर नाही ना. एखादा चित्रपट पाहिल्यावर आपण स्वतःला ऑब्झर्व करतो, माझी हेअरस्टाईल माधुरी दीक्षित सारखी तर नाही ना. हसल्या म्हणजे करता ये सगळं. मी अक्षय कुमार सारखा तर दिसत नाही ना. चित्रपट पाहिल्यावर जर आपण नटनट्यांशी आपली तुलना करतो तर ते ग्रंथ ऐकून आपण त्या भक्तांशी आपली तुलना करू शकत नाही का? मी जनाबाई तर नसेल ना, मी चोखा महाराज तर नसेल. उस डोंगा परी रसन हे डोंगा. मी कोण आहे नेमका? मी रावण आहे? मी आतापर्यंत जगावर अन्यायच केलाय का? मी हिरण्यकश्यप आहे का? बसल्या बसल्या बहिणीच्या घराला आग लावायचं काम मी शकुनी मामा म्हणून केलंय? दुर्दैवानं असा मामा आपल्याला भेटू नाही कधी का पाहिजे? कोण आहे आपण? इथं बसल्या बसल्या ऑब्झर्व करावं. कुठेही कोणाचंही कथा कीर्तन ऐका, त्याच्यातून चांगलं घेऊन खरंच हे सगळं सांगितलंय, पण मी कुठपर्यंत पोहोचलोय? इतक्या दिवसाचा मी नुसता जगतोयच आहे. सकाळी उठतोय, नाश्ता करतोय, कामाला जातो, दुपारी खातो, पुन्हा हे सगळं पचावं म्हणून गोळ्याही खातो, ऍसिडिटी होऊ नये म्हणून. खात 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 संध्याकाळ झाली, झोप आली, झोपलो, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम चालूच आहे. कुणी मेलं की जा मैतीला, साखरपुड्याला जा, लग्नाला जा, आपलंही वाटोळं त्याचंही वाटोळं. बरोबर आहे का? काय हसले हो तुम्ही? खरंच वाटोळं झालं की काय? हेच करतोय ना. नाविन्यपूर्वक आमचं काही वेगळं जीवन नाहीये, वेगळं जगावं असं वाटत नाही का? काहीतरी वेगळं करावं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज झाले, कदाचित त्यांचे गुण तर माझ्यात नाही ना. मला नाही पाहवल्या जात कुणावर झालेला अन्याय. कदाचित मी धर्मवीर संभाजी महाराजांचा अंशच तर नाहीये ना. भले त्या कुळात जन्माला नसेल आला. मी छत्रपती शिवाजी महाराज, माझ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मी आहे कोण? माऊलींची ओळी याच्यावर, आहे मी कोण ऐसा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कोण आहे याचा रस्ता कधी सापडेल की नाही? कुठपर्यंत शोध घेणार आहे? जोपर्यंत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच स्व सापडलं आणि ते स्व पाहण्यासाठी अंतकरणातला तो आरसा, तोरा मन दर्पण कहलाय. आरशात पाहता की नाही तुम्ही? आरशात हे इमानदारीपूर्वक उत्तर आहे. काही काही पाहते पण बळच मान हलवलेत नाही. अहो काही काही भूत तर एवढे विचित्र आहेत, उठल्या उठल्या आरशात पाहतात. आणि आरशात पाहिलं का, पाहून झाल्यावर दिवसभरात जर एखादं काम झालं नाही की पुन्हा हे स्वतःलाच म्हणतात, आज कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठोक, कामच झालं. अरे तुझंच पाहिलं आणि कुणाचं पाहिलं? तूच एवढा विचित्र आहे, दुसऱ्याला कशाला बोलतो बाबा? माणसं आडवी जाईल आणि काम नाही होईल, तू विचित्र, तू आडवा जाऊ नको कुणाला, म्हणजे प्रश्न मिटला. तो आरसा आहे ना, सगळं काही प्रतिबिंब स्वच्छ दाखवतो. मी उदाहरण सांगत असते नेहमी. एक गावामध्ये वेडा माणूस होता. वेडा म्हणजे त्याला घरचे लोक वेडे म्हणायचे. आणि मग ते यात्रा होती गावातली, बायको म्हणली अहो काय इथं बसलात म्हणली तुम्ही, काही सगळे लोक नवरे म्हणे काही ना काहीतरी घेऊन येतात, उठा म्हणे उठा, इथं बसून कंटाळ येत नाही तुम्हाला, जा म्हणे जत्रेला जा, काहीतरी घेऊन या. ते उठलं, यात्रेमध्ये गेलं. आता येडं भोळा स्वभाव, काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं. एका दुकानात गेलं, चमकणाऱ्या वस्तू दिसल्या. यानं आतापर्यंत आरसा पाहिलेलाच नव्हता.
पाहिलेलंच ना. चमकणारी वस्तू दिसली, जसं गेलं तसं यानं आरसा हातात घेतला. बरं इथपर्यंत होता, ठीक होतं. पण यानं असा तोंडासमोर धरल्यावर हे एकदम म्हणलं, अरे बापरे काय देखणं आहे. यानं स्वतःला पहिल्यांदाच आरशात पाहिलेलं होतं. आणि हे म्हणलं, अरे बापरे काय देखणं आहे. दुकानदार असं डोकावून पाहायला लागला. येडं आलं म्हणलंय दुकानात, काय लोक कसे ग्राहक येतात कोणास ठाऊक. आणि मग यानं पाहिल्यानंतर हा त्याला म्हणतो, काय चाललंय काय. तर ते आरशातलं याला म्हणतोय काय. म्हणजे आवाज याचाच होता, म्हणून प्रतिकृती त्याचीच होती. मग यानं डोक्याला असा हात लावला तर आरशातला नाही डोक्याला हात लावला. मग यानं कान खाजवला तर ते आरशातलंही कान खाजवायला लागलं. मग यानं असं केलं तर ते आरशातलंही तसं करतो. अरे बापरे म्हणलं, बायको विचारत नाही जेवले का हे विचारायला लागले. हे किती प्रेम करतोय. काही झालं तरी याला गमवायचं नाही. कुणाला. काही झालं तरी याला गमवायचं नाही. आणि मग त्या दुकानदाराला हे म्हणलं, का हे रावसाहेब कितीला दिले. काय म्हणला. रावसाहेब नावाचं नाही कोणी येतं का. हे मग नाव चेंज करायला. हे रावसाहेब कितीला दिले. दुकानदार म्हणला, फुकट घेऊन जा पण पटकन पळून जा, तुझ्यामुळे बाकीचे येडे होतील म्हणला. आरशाला रावसाहेब म्हणते. मग त्यानं तो आरसा घेतला, फुकट घेऊन जाऊन अजून खुश झालं. मला असं डाव्या हातात धरून धरून रस्त्याकडे चालला, घराच्या रस्त्याकडे. पुन्हा बोलतोय, यंदा पेरणी काय पीक काय खत कोणतं कसं कसं बोलत चालला. म्हणला नाही 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 नाही, जीवनात देव एकदा तरी जिव्हाळ्याचा माणूस माणसाला देतो. एक तरी जिव्हाळ्याचा माणूस जीवनामध्ये भेटतो, कुठं ना कुठं तरी भेटतच, त्याला गमवायचं नसतं. हे मागच्या दारानं गेलं आणि अडगणीच्या खोलीमध्ये गेलो आणि तिथे हा आरसा लपवण्यासाठी प्रयत्न केला. रावसाहेबाला लपवून ठेवायचं म्हणलं, बाकी काही माहित नाही. सगळीकडं पाहिलं, काही ठेवायची जागा दिसेना. एक खिळा दिसला, त्याच्यावर तो आरसा अडकवला आणि कुणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला. घरातले लोक इकडे तिकडे गेलं की यानं आपलं त्या खोलीत जायचं आणि तासन तास बोलत बसायचं. बायको म्हणली, पप्पाचा बाप कामातून गेला, माझ्याशी गप्पा मारीत नाही, पण आतमध्ये जाऊन कुणाशी बोलता येईन, कुणाशी काय नखरे करतोय, हसतच बाहेर येतोय, काय डोक्यावर परिणाम झाला कुणास ठाऊक. आतमध्ये नेमकं कोण आहे, कोणती हडळ आहे, काही कळे ना. तिला 15 दिवस झाले तरी त्या गोष्टीचा पत्ताच लागेना. 15 दिवसानंतर तिनं आयडिया केली, म्हणे भाजीपाला घेऊन ये, सगळं संपलं म्हणे घरातलं, जा म्हणे. पहिले पिशवी घेतली, पण याच्या डोक्यात आलं ही आतमध्ये जाईन. त्यानं एवढं मोठं लॉक टाकलं, त्याला कुलूप लावलं आणि गेला महाराज. आता ती बाईची जात. स्त्रियांमध्ये 8 अवगुण असतात. कशा राग पाहायला लागल्या. प्रवचन करणारी बाईचे काही वेगळं समजू नका. रामायणातलं प्रमाण आहे हे, रावणानं सांगितलेलं आहे. शूर्पणखा, स्त्रियांमध्ये 8 अवगुण, त्याच्यातला पहिला अवगुण संशय नाही म्हणावं तुमच्यात. तुम्हाला पाहायचं असेल ना, आता प्रवचन झालं घरी गेले ना तुम्ही, काही नाही, चांगला शर्ट घालायचा, परफ्यूम मारायचा, लगेच हे विचार काय कुठं काय, मी काय घालू नाही कपडे, नाही नाही तरी पण काय, एवढं अवघड आहे. तिच्या मनात संशय आला आणि संशय सबको खात है संशय सबका पीर, संशय की फाकी करे उसको नाम फकीर. जसा धोंडा घेतला तसाच त्या लॉकवर टाकला. कुलूप तुटलं, आतमध्ये गेली, सगळ्या खोलीत पाहिलं, कोणी बाई नाही, माणूस नाही. मग येणं गप्पा मारते कुणाशी. सगळी खोली पाहिली, पाहिल्या म्हणली, बाई इथं हा कपडा का अडकवलाय, हे तर नव्हतं म्हणली, बाई यानं का अडकवलाय कोणास ठाऊक. आणि म्हणून अशी नेट त्या आरशाच्या समोर उभा राहिली आणि जोरात जसा कपडा ओढला, आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आणि जसं दिसलं तशी ती मोठ्याने आरडली, आत्या तुमच्या लेकानं घोटाळा केला, बाकून ती सटवी आणून ठेवली म्हणे इथे. आता सासू लगबगीनं पळत आली, कोण आहे कोण आहे कोण आहे कोण. काही काही घरं येडेच असतात, शहाणच नसतो त्याच्यात कोण. काय श्राप असतो कुणास ठाऊ, सुधरतच नाही लोकाला. लेक येडा, बायको येडी, नवरा येडा, येडेच. ती सासू तरी शहाणी असावी की नाही, एवढा अनुभव आहे तिचा. ती अशी लगबगीनं आली, कोणती आणली बघू, सटवी आणली ना, कोणती आणली बघू. तिनं सुनाला बाजूला लोटलं, कशी आहे बघू म्हणून तिनं आरशात पाहिलं. अगं बाया म्हणे, यानं तरुणी आणायची तर म्हातारीच आणली. कोण होतं आरशात. बरं म्हातारा तरी हुशार असावं का नाही. ह्या दोघींचा गलबलाट ऐकून आजोबा आले. आजोबाले काय म्हणे, तुमच्या सासूला काही एवढा आरडता ओरडा कर, काय आलं. बघा म्हणे, तुमच्या लेकाने सगळा घोटाळा केला. सासऱ्यानं त्या सासूला बाजूला केलं, आरशात पाहिलं. अगं म्हणे, बाई माणसातला फरक कळतो का, मी शिवाला म्हातारा आहे म्हणे याच्यावर.
तो आरसा कधी खोटं बोलत नाही. तो स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो की नाही. तो आरसा बरोबर सांगतो आपल्या या चेहऱ्यावर कुठे काय कमी आहे, कुठे काय जास्त आहे. जसं त्या आरशात पाहिल्याशिवाय कळत नाही ना, तसं मनरूपी आरशात पाहिल्याशिवाय आपले अवगुण सुद्धा कळत नाही. कधीतरी एकटं बसलं ना, त्या मनरूपी आरशात बघा मी खोटा आहे की खरा आहे. आतापर्यंत जीवन जगलो, 30 पर्यंत गेलो, 40 पर्यंत गेलो, 90 पर्यंत गेलो, पण मी खरा किती आहे, मी खोटा किती आहे, मी किती खरी आहे. संसार केला पण या चुका किती केल्या आहेत. ज्यांना लोकांनी पांघरून टाकलंय म्हणून आपलं सगळं चाललंय, आणि पुन्हा वरून आपण म्हणतो आम्ही होतो म्हणून हे सगळं झालं, नाही तर झालं नसतं. हे बोलणं सोपं आहे, पण जगत असताना आम्ही कुठेतरी चुकायला लागलोय. आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. आम्ही देव भक्ती परमार्थ म्हणतोय, सगळं आमच्या जवळ आहे. आळंदी काय लांब आहे का इथून? सांगा ना. पंढरपुरा एवढी तर लांब नाहीये ना. आळंदी जवळ आहे. तीच आळंदी आहे जिथे रेड्यामुखी वेद बोलविला. इथे आळाफाटाही जवळ आहे जिथे रेड्याची समाधी आहे. तुकाराम महाराजही जवळ आहे. सगळी संत मांदियाळी आपल्या उशाशीच आहे, पण तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था आपली झाली हो. सगळं जवळ असून आपल्याला कळेना. कधीतरी धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीकडे जा, वडूला जा, मस्तक ठेवा. महाराज एखादा तरी गुण तुमचा प्रसाद म्हणून द्या ना. आतापर्यंत एवढ्या वेळेला मंदिरात गेलो आणि पेढ्याच्या पेढे प्रसादाचे घेतले आणि खाल्ले, बाकी काही केलं नाही. पण जो प्रसाद घ्यायला माऊलीच्या मंदिरात जा, समाधीवर डोकं ठेवा. मला कधी कधी दळभद्री लोकांचं दुःख वाटतं. त्या समाधीला डोकं ठेवून सुद्धा लेकरं बाळ मागतात लोक, एवढे तर दरिद्रवाण आहेत. अरे ती समाधी म्हणजे वैराग्याचं स्थान आहे. त्या समाधीला डोकं लावल्यावर माऊलीला म्हणा, माऊली बस झालं आता या खटाटोप, आता सत्याचा रस्ता दाखवा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एखादा तरी गुण माऊली द्या ना चांगला. तुकाराम महाराज, अहो मी पात्रतेचा असेल तर मला करा ना, पात्र करा मला ते. म्हणून ते हभपचा अर्थ फार सखोल आहे. हरीची भक्ती प्राप्त करण्याच्या योग्य जो असेल ना, त्याला हरिभक्त परायण म्हणतात. म्हणून हबप भरपूर झाले, पण तुकाराम महाराज नाही झाले. पुन्हा माऊली नाही, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, पुन्हा सावित्रीबाई फुले, हे एकदाच का झाले. जेवढे रत्न झाले ना महाराष्ट्रात, संत असो, विभूती असो, वीर असो, संविधान लिहिणारे असो, कुणी असो, हे एकदाच झाले. पुंडलिक राय एकदाच, 28 युग झाले त्याच पुंडलिकासाठी विटेवर उभा आहे. पुन्हा महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक नाही खाली बैस म्हणणारा. झाला असता तर विठोबा खाली नसता बसला का? सावता बाबा एकदाच, पुन्हा नाही. कारण का? आपण ऐकलं, जागेवरच सोडून दिलं, आपण अंगीकारलं नाही. त्यांच्यासारखं व्हायला सगळं समर्पण करावं लागेल, सर्व समर्पण करावं लागेल. ज्या दिवशी सर्व समर्पण होईल ना त्या दिवशी दे. आणि खरं पिंडदान असतं. आता सकाळी विधी झालाय तात्यांचा. खरं पिंडदान केव्हा असतं माहितीये? हे अन्नाचे पिंड, हे आपण असं स्वधा म्हणतो ना, हे ते पितृतीर्थ आहे. आपल्या सगळ्या बोटावर सगळे तीर्थ आहेत. म्हणून आपला संकल्प सोडताना असं, पित्राचा सोडताना असं. हे बोट कोणत्या ठिकाणी लावावे, हे बोट कुठे वापरावं, पित्रांना गंध लावताना हे बोट, हे बोट कुठे लावावं. काही काही ह्या बोटांना आम्हाला बुक्का लावतात असं लिहिलेलं आहे. पण ते खरं पिंडदान कधी? जेव्हा त्यांची मुलगी, जो कोणी जाईल, त्यांचा मुलगा, त्यांची नात, त्यांची पत्नी, त्यांच्या पिंडापासून जे शरीर बनलं ना, हे पिंड ज्या दिवशी देश सेवेमध्ये, संत सेवेमध्ये लागेल, त्या दिवशी आईबापाचं खरं पिंडदान होतं. खरं पिंडदान होतं. हे त्यांनी दिलंय ना हा देह. आपले आईबाप सकल तीर्थाची धुरी, जे का माता पितरे, हा देह दिलाय ना, ते तीर्थक्षेत्र आहे आपल्यासाठी. हा देह त्यांच्यामुळे मला माझ्या आईबाबामुळे मिळाला, तुम्हाला तुमच्या आईबाबा मिळालंय ना, मग याचं दान कसं करावं? पिंड दान म्हणतात ना, हे त्यांच्या रक्तापासापासून बनलेलं, हे साधू सेवेमध्ये जावं, जनसेवेमध्ये जावं. मेल्यानंतर लोकांनी म्हणावं, अहो गेला बरं का, आमचा मुखिया गेला, आम्हाला जगवणारा गेला, आमचा पोशिंदा गेला. का लोकांना म्हणावं चांगला होता आणि बरं मेला, असं म्हणावं लोकांनी? नाही, रडणारे 10 तरी असावे. म्हणून तात्या गेले आहेत. तात्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. 3 वर्ष झाले. घरातला बाप गेल्यावर हे मुलं आणि मुली कसे राहिले कुणास ठाऊक बाबा. हा अनुभव ज्याचा त्याचा आहे. खरं तर हे फार पवित्र नातं आहे. पती पत्नी आणि आई बाप हे नाते एवढे पवित्र आहेत ना घरातले, हे घराला घर पण देतात. आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. राजगुरुनगरला बँकेचं काम करतात साहेब. आणि नाव काय आपलं? चंद्रशेखरजी नाव आहे याच्यावर लिहिलं. त्यांचे सुपुत्र आहेत तात्यांचे. त्या 2 मुली बसलेल्या आहेत. त्यांचे भाऊ पण चंद्रशेखर दत्ता भाऊ पण इथे बसलेले आहेत. मला सांगायचं एवढंच आहे, हे ज्यानं अनुभवलंय ना, बाप जाणं आई जाणं,
ह्या परिवाराला किती समजावून सांगानंतर आई बापाची उणीव कुणी भरून काढणार. लोक म्हणतात अरे आम्ही आहेत. त्यांच्यासारखं पुन्हा कोणी होत नाही. जगाची माऊली बनणारे माऊली रडले तर आई बापासाठी. अरे भगवान श्रीकृष्ण आई बापा, रामचंद्र ज्या दिवशी राजा दशरथ गेले तेव्हा राम घरी नव्हते, वनामध्ये होते. वनात रामचंद्रांना ज्या दिवशी कळालं माझा बाप गेला, डोळ्याला धारा लागल्या. आता करून दाखवू कुणाला? कारण मुलांनी जे काही केलं ना ते पाहायला पहिले बाप जिवंत पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असे, आई बाप जिवंत आहे तोपर्यंत काय बिल्डिंग बांधायच्या, काय तुम्हाला व्यवसाय करायचे, काय नाव मोठं करायचंय ना, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत करून दाखवा. कस लावा, रात्रंदिवस 6 तास झोपायचं, 3 तास झोपा, पण असं करून दाखवा की आपल्या पाठीवर जो गोडवा शाबासकीचा आहे तो त्यांच्या थापीचा आहे, जगाच्या नाही. बापानं म्हणावं. आणि सांगू, कधी कधी ना बाप असा नटतो, कोरं धोतर घालावं, नेहरू घालावा, टोपी घालावी, मिशावर पीळ द्यावा, गंध लावावा, आणि मग जेव्हा बाजारपेठेतून असा बाप चाललेला असतो ना तेव्हा लोक म्हणतात पोरानं करून दाखवलं ना. त्या दिवशी बापाला खरं धन्यता वाटते की हा जन्माला आल्यावर गावभर पेढे वाटले ना, आजचीच झालं, आज यानं माझं नाव केलं. म्हणून ते गेल्यानंतर किती पंक्ती घातल्या, किती दान धर्म केला, मेल्या मागे सर्व राहिले. आता सुद्धा, आता तात्या गेले आहेत पण आई आहेत जिवंत, आई आहेत ना अजूनही. पुण्याईचा ठेवा तुमच्या मागे आहे. आणि इथे जेवढे आपण सर्व प्रवचनाला आलात सर्वांसाठी हा संदेश आहे. बाबांनो, माणसाला जाणा. आपण बऱ्याच वेळेला माणसं मेल्यावर म्हणतो देव माणूस होता, बरं का, कळला नाही का डोकं गहाण ठेवलं होतं त्यावेळेला. आजही चांगली लोक आपल्या अवतीभोवती आहेत. सोडून द्या ना शत्रुता, राग द्वेष सोडून द्या. अरे कोण कधी जाईल सांगता येत नाही. गेल्यावर तळतळाट देण्या बरीच लोक अशी आहेत, आयुष्यभर खुन्नस, मेल्यावर स्टेटस पहिल्यांदा याचं. भावपूर्ण श्रद्धांजली. काय चाटायचं तुझ्या स्टेटसला? कशासाठी? नंतर प्रेम का दाखवतो? आप गए बस डूब गई दुनिया, कहत कबीर सुन मेरी गुनिया. जिवंत आहे तोपर्यंत वैकुंठ. चांगलं जिव्हा दिली आहे, चांगलं शरीर दिलंय, गोड बोला, चांगलं वागा, नीतीनं वागा, आई बापाची सेवा करा. आणि हे सगळं करता करता वेगळं जीवन जगायचं असेल आणि आनंदमय करायचं असेल तर रोज एका संतांचं चरित्र वाचा की आपल्या या संतत्वानं तरुण अवस्थेमध्ये किती सफल झाले. रडले नाही का माऊली? मी एकच प्रसंग सांगते. आता दिवाळी जवळ आली म्हणून मला आठवला. जेव्हा देहांत प्रायश्चित्त घेतलं त्याच्यानंतरचा पहिला सण दिवाळीच होता. कुणी? विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीने. ज्या वेळेला माऊलींच्या आई वडिलांनी, माता पितांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळचा पहिला सण दिवाळी होता. आणि 1-2 महिने झालेले असतील आणि अंगणामध्ये अशी झोपडी बांधलेली होती. कुणी भिक्षा देत नव्हतं, संन्याशाची मुलं म्हणून. वेळ वाईट त्यांच्यावर फार होती, माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्या उंबरठ्यावर बसल्या बसल्या सोपान काका आणि मुक्ताबाई, निवृत्ती दादा आणि ज्ञान दादा आतमध्ये ज्ञान वैराग्याची चर्चा करत होते. आणि बसल्या बसल्या काय करावं, दोघं बहीण भावंड दारात बसलेले. भाऊबीजीचा दिवस होता. काही बहिणी बाळी गावात येत होत्या तर काही बहिणी बाळी जात होत्या माहेरी. दिवसभरात पुरणपोळ्याचा सुगंध गल्लीमध्ये दरवळत होता. आणि या येणाऱ्या जाणाऱ्या सुगंधाचा मनमोहक आस्वाद घेता घेता टचकन डोळ्याला पाणी आलं सोपान काकांच्या. आणि बघता बघता पायाकडे लक्ष गेलं तर पायाजवळ एक लुंगीला चीर पडलेली होती, भगव्या कपड्याची लुंगी होती. त्या लुंगीला अशी गाठ मारली आणि डोळ्यातले टपटप धारा हातावर पडल्या. मुक्ताबाईनं पाठीवर हात, सोपाना काय झालं रे? काय झालं? काय? काही नाही मुक्ते, दिवाळी आली ना, काही झालं असतं ना, आई बाबा जिवंत असते ना, नवी कापडं घेतली असती ग, असं राहू दिलं नसतं. गाठ मारली मी आज सणाच्या दिवशी या कपड्यांना. आणि दोघाही बहीण भावांचा कंठ अवरुद्ध झाला. रडू आवरे ना, पण घरात दादा त्याला म्हणतात. जो लहान बहीण भावांच्या डोळ्यातलं आलेलं पाणी जाणतो त्याला दादा म्हणतात. पटकन निवृत्ती दादाने आवाज दिला, सोपाना. आणि मुक्ताबाई आणि सोपान काका धावत गेले. जसे चौघ भावंड एकमेकाला बिलगले ना, दहाई मोकलून रडायला लागले आई बापाच्या आठवणीनं. दिवाळी आली आणि आई बापा नाही. ज्यांच्या जीवनात आई बाबा आहे त्यांची खरी दिवाळी आहे. एकदा आई बाबा गेले की दिवाळ सणाला किती खायला करा, मोज मजा करा, आई बापा एवढा आनंद नाहीच हो. जगाचे माईबाप रडले, आपल्या डोळ्यात पाणी येईल काही नवल नाही आहे. म्हणून ते हयात असतील आणि जरी ते आपल्यातून गेले तरी त्यांच्या विचारांची सांगड मला भरपूर काही लिहून दिलं. खरं 10वीच्या नंतर तात्यांना शिक्षण घेता आलं नाही.
घर परिवाराची सर्व जबाबदारी तात्यावर पडली. अरे घरात एक असा न्याय देणारा माणूस असतो ना की त्याच्यामुळे गावगाडा चालत असतो, परिवाराचा सगळा विस्तार होत असतो. आपल्या मुलांची शिक्षण केली, पत्नी सांभाळी, मुलींचे हे सगळं त्यांनी सांभाळलं तात्यांनी. एवढ्या बिकट प्रतिकूल परिस्थिती संसाराचा रथ उभा केला. आणि एवढं करता करता काय ते कोरोनाचा एक महादानव आला आणि त्या चांगल्या चांगल्या आमच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. त्यातही तात्या त्याच्यात विसर्जित झाले, पण तात्यांच्या सद्विचारांची सांगड आज आपल्यामध्ये आहे. मी मुलींना आणि त्यांच्या चिरंजीवांना, आमचे दत्ताभाऊ चंद्रशेखरजी मुली आहेत, या सर्वांना एक विनंती करेल की तात्यांच्या विचारांचं पाऊल असंच पुढे चालत, त्यांच्या स्वभावात जो काही चांगला गुण होता ते जर कुणाला मदत करत असतील, मला ते लिहून दिलंय की त्यांनी जनसामान्याला खूप सहकार्य केलंय, तर तुम्ही सुद्धा एखाद्या मुलांना पुस्तकं नसतील, पुस्तकं नेऊन द्या तात्यांच्या नावाने. तुम्हाला दानधर्म करायचा आहे, कुणाला वस्त्र नसतील, अनाथाची सेवा करा, गायींना चारा पाणी द्या, जे अनाथ गायी फिरतात त्यांना पाणी पाजा. जे काही तुम्हाला करता येईल, तुम्हाला वाटत असेल आमचा बाप देवाच्या चरणी गेला पाहिजे, तर हे चांगले कर्म करूनच देवाच्या चरणी बापाला चांगली जागा मिळते, अशी मिळत नाही. कारण मुलं जेवढे वाईट कर्म करतात आई बापाला ते भोगावं लागतं. महाराजांचे 2 प्रमाण आहेत. तुका म्हणे पापे येते दुःखाची या रूपे, आणि तुका म्हणे पापे येते पुत्राची या रूपे. मुलांनी पाप केलं तर आई बापाला भोगावं लागतं, शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं, आणि बायकोनं पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं. हे धर्मशास्त्र आहे आपलं. पत्नीनं पाप केलं तर तुम्हाला भोगावं लागतं. अर्ध पाप इकडे आहे, तुमचा अर्ध पाप तिकडे नाही बरं, अजिबात नाही. या उलट त्यांनी पुण्य केलं तर इकडे येत नाही, पण तुम्ही पुण्य केलं तर अर्ध तिकडे जातं. शिष्याने पाप केलं गुरुला भोगावं लागतं, म्हणून बरेच गुरु शिष्य करत नाहीत. आणि मुलांनी पाप केले तर आई बापाला चांगली जागा भेटत नाही. आपल्याला असं वाटत असे, माझ्या आईला जिनं मला दूध पाजलं, जिनं उन्हाळ्या पावसाळे सहन करून मला कधी दुःख होऊ दिलं नाही, त्या माझ्या माईला, त्या माझ्या बापाला जर चांगली जागा मिळायची असेल तर मी समाजात चांगला राहील, मी चांगलं नाव कमवेल, म्हणजे त्यांना भगवंत चरणी स्थान मिळेल. म्हणून आज तात्यांसाठी या तृतीय पुण्यस्मरणाला प्रार्थना करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. आमचे परमस्नेही आमचे बंधू प्रदीपदादा भूमकर खरं तर काही वर्षापूर्वी धामणीला त्यांच्या पित्याच्या निमित्तानं दशक्रिया विधीला प्रवचन झालं, आणि त्या कारणे इतक्या दिवसाची ओळख असताना आज मला तात्यांची सेवा करण्याचं महत्भाग्य लाभलं. आल्यावर कळालं की हा एकत्र कुटुंब पद्धती आहे, आणि असं चांगल्याच्या ठिकाणी प्रवचन झालं की आम्हालाही चांगलं वाटतं. नाही तर चाकणला सांगू नका बरं का, प्रवचन बंद होतील माझे. तासभर बोलले मी, एवढं बोलले एवढं, तेव्हापासून मी लोकांवर बोलायचं सोडून दिलं. मग लोक म्हणले, अहो ते पेताड होतं, तुम्ही तासभर बोलल्या. म्हणून अशी लोक चांगली असली की बांगर कुटुंब आहे. आज व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं सगळे पसरले, पण सणासुदाला सगळे एकत्र येतात. आणि ज्या माता भगिनी आहेत ना, ते खरंच एकत्र आल्यावर वडीलधाऱ्यांचे गुण घ्या. घरात लहान मुलं आणि वडीलधारी माणसं असल्यावर जेवढा आनंद असतो. मला आता 1-2 मिनिटं घेते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, आमच्या घरावर जादूटोणा केला, आमच्या घराला ही अंधश्रद्धा, ही दरिद्रीपणा सोडून द्यावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरात वडीलधाऱ्यांची सेवा आणि ज्या घरात माऊलींचा हरिपाठ आहे, त्या घराला जगात कुणाचीही नजर लागत नाही, एवढी ताकद आहे. पण हे अंधश्रद्धा, हे जादूट, हे काळी बाहुलीन लिंबून, हे कुठून आणलं कुणाच ठाऊक तुम्ही, हे डोक्यातून काढून टाका. फार काही वाटलं ना मला कुणाची नजर लागली का, काही एक मस्त हनुमान चालिसेचा पाठ करावा, आई भगवतीचं ध्यान करावं, किंवा माऊलीचं, तुम्हाला जे आवडत असेल ते करा आणि अनन्य भक्तीनं करा. म्हणजे अर्जुनासारखा भगवंत जसा त्याच्या पाठीमागे राहिला तसा आपल्यालाही तो तद्वत रूपानं मिळेल आणि आपला भवसागरातून उद्धार होईल. आज या तात्यांच्या निमित्तानं तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन झालं, त्याबद्दल ऋण व्यक्त करते आणि थांबते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तुकाराम 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 तुकाराम. कैलासवासी दशरथचे राणोजी बांगर तात्या यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी आळंदी देवाची यांची या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न झालेली आहे. उपस्थित सर्वांच्या वतीने ताईंचं ऋण व्यक्त करून 1 तासभर 1.25 तासाचा वेळ कसा गेला आम्हालाही समजलं नाही. अनेक कीर्तनामध्ये आम्ही जरी बसलो तर टाळ घेऊन उभं राहतो आम्ही आमच्या मळ्यातल्या सप्त्यात, कारण 2 तास मांडी घालायची म्हणले आता जमत नाही. माझं तर काय एवढं वय नाही, पण सांगतो कारण आता 1.5-1.25 तास कसा गेला कळून सुद्धा नाही आलं. अशी प्रवचन रूपी सेवा आपण या ठिकाणी संपन्न केली. बांगर परिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि तात्यांबाबत बोलायचं झालं तर तात्यांनी गावामध्ये अनेकांची सेवा केली. रेसलिंगच्या दुकानाच्या माध्यमातून तात्या गावामध्ये सेवाच करत होते.
आणि अनेकांचे मार्गदर्शक म्हणून देखील तात्यांनी काम केलं. आमच्या इथं जवळजवळ 40 वर्षाचा अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम होतो. या सप्त्यामध्ये देखील तात्याची भूमिका अत्यंत चांगली असायची. सर्वांना मार्गदर्शन करायचं, कार्यक्रम कसा चांगला होईल या बाजूने तात्या असायचे. कुटुंबाचं देखील 4 भावांचा परिवार सर्वांचं ठायठीक आहे, चांगलं आहे. अशा परिवारातून तात्या आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर शेठ बांगर यांनी या ठिकाणी यायचं आहे. कैलासवासी दशरथ शेठ राणूजी बांगर उर्फ तात्या यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ताईंनी या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा समर्पित केलेली आहे. तात्यांचं जीवनपट सगळ्यांना माहिती आहे. खरं पाहिलं तर रेशनिंगच्या दुकानामध्ये तात्या असायचे आणि मग अनेक लोकांचा त्यांच्याशी बोलण्याचा संबंध यायचा आणि तात्यांना खूप बोलण्याची सवय असायची, खास करून मार्गदर्शन करण्याची. आमच्यासारखी मंडळी देखील त्यांच्याजवळ जेव्हा जायचं तेव्हा तात्या तासभर आम्हाला बऱ्याच गोष्टीवरती चर्चा करून सांगायचे. पण खरोखर त्यांचा अभ्यास, त्यांचे विचार खूप वेगळे होते आणि एक चांगला मार्गदर्शक त्यानिमित्तानं आपल्याकडून गेलेला आहे. आणि तात्यांनी रेशनिंगचं दुकान चालवताना समाजामध्ये गोरगरीब माणसांना देखील मदत करण्याचं काम केलं. आपलं कुटुंब देखील पुढे नेण्याचं काम केलं. कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी सगळ्यांना कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीची वागणूक दिली. सगळ्यांचा, भावांचा असेल, पुतण्या असतील, सगळ्यांनाच, भावजे असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित तो कुटुंब पुढे नेण्याचं काम केलं. आणि कुटुंबातील जेव्हा कर्ता माणूस जातो त्यावेळेला त्या कुटुंबाचा एक आधार गेल्यासारखं नेहमी जाणवत असतं. आजही त्या कुटुंबाला त्याची जाणीव होत असेल. आज तात्यांचा मुलगा देखील चंद्रशेखर बँकेसारख्या ठिकाणी आज लोकांची सेवा करतोय. आज तात्यांच्या जाण्यामुळं निश्चितपणानं आपल्या सर्वांना त्यांचं दुःख होणं साहजिक आहे. आज त्यांचा परिवार असेल, नातेवाईक असेल, आज हे सर्वांना तात्यांची आठवण येणं साहजिक आहे. मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ओम शांती. यानंतर तात्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उद्योजक माननीय श्री जयसिंग शेठ मांजरे यांनी या ठिकाणी यायचं आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण सर्व मान्यवर मंडळी तात्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित झालेले आहात. सर्वप्रथम बांगर परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण आणि वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं भूषण, ज्यांच्या नावातही सरस्वती आहे, वाणीतही सरस्वती आहे आणि ज्यांचं आत्ता या ठिकाणी आदरणीय अरुण शेठ बांगर यांनी सांगितल्याप्रमाणे हे शब्द ज्यावेळेस कानावरती येत होते, 1.5 तास कसा गेला हे आपल्या कुणालाच कळालेलं नाही. या ठिकाणी दिदींनी सांगितलं की प्रवचनरूपी सेवा असेल, कीर्तनरूपी सेवा असेल, दशक्रिया किंवा 13वा असेल किंवा कुठलं पुण्यस्मरण असेल, यासाठी निश्चितपणानं नाही, परंतु ती का आहे, का गरजेची आहे, याचा आज खऱ्या अर्थानं प्रचिती तुम्हा आम्हा सर्वांना आलेली आहे. प्रत्यक्ष भगवंताच्या जवळ जाण्याचं माध्यम हे कीर्तन प्रवचनरूपी सेवा असतं आणि या भगवंताचं दर्शन ज्यांनी साक्षात आपल्या वाणीतनं आपल्या सर्वांना या ठिकाणी घडवलेलं आहे त्या दिदींचं मी पुन्हा एकदा मनापासून ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्वच जण या तात्यांशी अतिशय ऋणानुबंध जपलेली मंडळी आहोत आणि प्रत्येकाचं काही ना काही ऋणानुबंधाचं नातं या ठिकाणी तात्यांशी जोडलेलं होतं आणि हे ऋणानुबंधाचं नातं या जन्मातच नव्हे तर 7 जन्मापर्यंत आज तुमच्या आमच्या सर्वांमध्ये हे ठाईन भरलेलं आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करतो, थोडासा वेळ घेतो, कारण आमच्या सर्वांना आज या ठिकाणी उभं करण्याचं खरं जे काही श्रेय आहे ते तात्यांना आहे. आम्ही कॉलेजमध्ये आदरणीय बांगर साहेब आणि इतर सर्व आमची मंडळी या ठिकाणी युनाइट ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व संचालक आहेत, संतोष भाऊ, नवनाथ भाऊ, अनिल शेठ, योगेश शेठ, प्रदीप भाऊ, ही सर्व मंडळी आहेत. परंतु आम्हा सर्वांना एकत्र गुंफण्याचं काम तात्यांनी या ठिकाणी केलं आणि विविध ठिकाणावरून आम्ही एकत्र आलो आणि आज तात्यांचा हा वसा आणि वारसा, त्यांचं कुटुंब, तद्वत आम्ही सर्व या ठिकाणी निश्चितपणाने यापुढेही नेऊ आणि खऱ्या अर्थानं दिदींनी सांगितल्याप्रमाणे पिंडदान हे आपल्या आचरणामधून आम्ही
तद्वत हे तेवत ठेवू ही खऱ्या अर्थाची श्रद्धांजली मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तात्यांच्या चरणी समर्पित करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं दिदींचं मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदींचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती मयुरीताई मांजरे यांना विनंती आहे. दिदींचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे आणि तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री माताजी शेठ पोखरकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. पिंपळगावच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आपणा सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी दशरथ शेठ रामजी बांगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची अतिशय सुसावी अशी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित झाली त्या पुणे जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी आणि उपस्थित असलेले सर्व पैपावणे आपतेष्ट नातेवाईक ग्रामस्थ बंधू भगिनी, दिदींनी आपल्या प्रवचनरूपी सेवेतून अतिशय मौलिक असे विचार आणि जीवनाला दिशा देणारे विचार या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यतीत केले. एक काही दिवसापूर्वी कामटेमाळामध्ये दिदी कीर्तनाच्या माध्यमातून आल्या होत्या. त्यावेळेस प्रथमतःच दिदींचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून ऐकण्याची संधी मिळाली. आता आज देखील घोडेगावला म्हणजे अनेक राजकीय कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, परंतु तात्यांचं या गावाशी असलेला ऋणानुबंध आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून घडवण्याचं काम केलं आणि त्यात दिदींची प्रवचनरूपी सेवा म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. निश्चित दिदींना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. अतिशय मौलिक असे विचार अतिशय चांगले दाखले देऊन त्या ठिकाणी जीवनाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तात्यांच्या बाबतीत माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं तसं पाहिलं तर ताता शालेय जीवनामध्ये एक अतिशय हुशार चुणचुणीत व्यक्तिमत्व, परंतु घरची परिस्थिती अतिशय गरिबीची हलाखीची असल्यानं अतिशय कमी वयामध्ये तात्यांच्या अंगावरती कुटुंबाची जबाबदारी त्या ठिकाणी आली आणि मग चार भावांचा परिवार, कुटुंबातली संख्या मोठी, कुटुंब चालवायचं कसं ही चिंता त्यांच्यापुढे चिंता. परंतु त्यांनी अतिशय कष्टातून आणि चांगल्या विचारातून आपला आदर्श आणि सुसंस्कृत असा परिवार घडवत असताना खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्त्व जाणून कुटुंबातील सर्वच मुलांना एक शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलं. आज तात्यांचे चिरंजीव चंद्रशेखर साहेब बँक ऑफ महाराष्ट्र खेडमध्ये त्या ठिकाणी शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत असताना एक खूप मोठा कर्तृत्वाचा ठसा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे दादाभाऊ देखील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा नावलौकिक निर्माण केला. ही स्वतःची मुलं घडवली, स्वतःची मुलं तर कुणीही घडवल, परंतु स्वतःची मुलं घडवत असताना मुलांचे मित्र आजूबाजूच्या समाजातील काही युवक यांना दिशा देऊन त्यांना कसं पुढे जाता येईल त्या दृष्टीने तात्यांनी जे मार्गदर्शन केले ते खूप महत्त्वाचं आहे आणि असं काम कोणाच्या हातून घडत नसतं. मग आता त्याच्यामध्ये मागाशी आता माझ्या आधी उल्लेख केला, मग आता अनिल शेठ असतील, अनिल शेठचे बाकीचे मित्र असतील, या सगळ्यांना उद्योगधंद्याच्या दृष्टीने तात्यांचं सातत्याने त्या ठिकाणी मार्गदर्शन असायचं. आणि आज म्हणजे आम्हाला तर सोडा पण सगळ्या पिंपळगावला अभिमान वाटेल एवढं मोठं कर्तृत्व चंद्रशेखर साहेब असतील, अनिल बानकिले असतील, त्यांचा सगळा मित्रपरिवार रेटवडी परिसरामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 4-5 कंपन्या या सगळ्या मित्रपरिवाराने तात्यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या केल्या आणि एक कर्तृत्व सिद्ध केलं. या पाठीमागे सगळे तात्यांची प्रेरणा, तात्यांचे विचार, त्यांनी केलेलं मार्गदर्शन, मग संतोष राईंज असतील आणि सगळेच त्यांचे मित्र, आता अनेकांचे नाव मला माहीत नाही, परंतु असे कितीतरी उद्योग दरवर्षी काही ना काही नवीन व्यवसाय त्या ठिकाणी चालू असतात. या पाठीमागे सगळी तात्यांची त्या ठिकाणी प्रेरणा आहे. कुटुंब जरी तात्यांचं सर्वसामान्य होतं, रेशनिंगचं दुकान चालवत होते, परंतु गावाच्या सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान सातत्याने देण्याचं काम केलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, मग या गावातला कार्यकर्ता तो कोणत्याही पक्षाचा असू, जर समाजाचं काम करताना एखादा कार्यकर्ता दिसला तर त्याला आवर्जून तात्या बोलून घेणार आणि जवळ घेऊन त्याला मार्गदर्शन करणार, चांगल्या गोष्टी सांगणार की तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा, समाजाच्या दृष्टीने हे काम चांगलं आहे. म्हणजे अशा रीतीने सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या देखील जीवनामध्ये तात्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि योगदान, आशीर्वाद सातत्याने त्या ठिकाणी लाभले. त्यामुळे आज तात्यांची उणीव त्यांच्या कुटुंबाला तर भासतेच, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना देखील तात्यांची उणीव सातत्याने त्या ठिकाणी भासत आहे. तर असो, तात्यांनी जे विचार, जे संस्कार, जो आदर्श, जी प्रेरणा सातत्याने आपल्या सर्वांना देण्याचं काम केले, तीच आपण या पुढच्या काळामध्ये सातत्याने जपण्याचं काम करू. हीच खऱ्या अर्थानं तात्यांना त्या ठिकाणी आदरांजली ठरेल. आणि दिदींनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. तसं पाहिलं तर तुमची आमची सगळ्यांची रात्रंदिवस सुख मिळवण्यासाठी धडपड असते. जसं दिदींनी मागाशी सांगितलं की बाबा काही गोष्टी देवाकडे मागून देखील मिळणार नाही,
परंतु त्याच ठिकाणी मग आपल्याला जर सुख पाहिजे तर आपण ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या कुटुंबामध्ये समाजामध्ये आपण लहानाचं मोठं होतो, जे मित्रमंडळी आपल्या आजूबाजूला आहे, या सगळ्यांना जेवढं सुखी करण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्या शेकडो पटीने परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे उदाहरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाशी आनंदाने वागूया, प्रेमाने वागूया आणि हीच तात्यांनी शिकवून त्या ठिकाणी आयुष्यभर दिली, ती शिकवून आपण जपूया, हीच आदरांजली ठरेल. मी तमाम सर्व पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने, पाहुणे मंडळींच्या वतीने तात्यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरिओम. यानंतर तात्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आंबेगाव तालुका वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. आज या ठिकाणी दशरथ शेठ रानूजी बांगर यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तुम्ही सर्व सज्जन आणि ज्यांनी सुंदरसे या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं काम केलं ते असणाऱ्या सरस्वतीताई दिदी यांनी सुंदरसे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. वास्तविक पाहता तात्यानं जीवनामध्ये काय केलं त्याचा पाढा सर्वांनी वाचला, पण माझ्या जीवनामध्ये मी वारकरी संप्रदायाचा असून सुद्धा तात्यांची माझी फार मैत्री असायची. चंद्रशेखरला माहिती आहे, त्यांच्या सगळ्या बंधूंना माहिती आहे, मी रात्री 12-12 वाजेपर्यंत त्यांच्या घरी बसायचा, कारण आमची एक ती देवाणघेवाण असायची. आणि देवाणघेवाण असताना अक्षय तुम्हालाही माहिती आहे, ते खडकीला यायचे, मी इकडे पिंपळगावला यायचा, रात्री किती वाजेपर्यंत आम्ही थांबायचं. वास्तविक पाहता व्यवहाराचं काही घेणं देणं आम्हाला नव्हतं, पण आमचे जे विचार होते ना, एकमेकांचे विचार. आणि म्हणून मगाशी दिदीने एक वाक्य अतिशय महत्त्वाचं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही, एकच माणूस होतो आणि तो विचारांचा वसा आणि वारसा समाजापर्यंत देतो. फक्त ती ज्यांच्यामध्ये घेण्याची ताकद आहे तेच मात्र बदलतात, बाकीची माणसं मात्र किती दिवस पाण्यात राहिली तर तो दगड भिजतच नाही. तशी गंमत असते. म्हणून अशी एक विचारांची परंपरा असणारे आमचे तात्या, व्यवहारामध्ये ते रेशनिंग दुकान असेल, त्यांना राजकारणाचं काही असं मी नेहमी अशी बाकीच्या गोष्टीवर चर्चा करायचं, पण त्यांना फक्त एकच आहे, मी जो आहे माझ्यामध्ये बदल झालाय, तो बदल समाजामध्ये इतरांना सुद्धा तो बदल झाला पाहिजे. ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलोय त्या समाजाचं आम्ही काहीतरी ऋण लागतोय, देणं घेणं लागतोय, म्हणून त्याच्यामधून उतराई होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ते उतराई होण्याचं काम समाजाचं ते करायचे आणि आपल्या मित्रांना आपल्या बरोबरीत घेऊन जाणारा, आपण मोठं झालो याच्यात विशेष नाही, बरोबर सगळ्यांना घेऊन जो मोठा होतो तो खऱ्या अर्थानं मोठा होतो. नाही तर मीच एकटा मोठा आहे आणि बाकीचे सगळे आमच्यापेक्षा लहान झाले पाहिजे, हे विचार तात्यांचे नव्हते आणि याची जाणीव मला होती. म्हणून ज्यावेळेला तात्यांचे आणि माझे विचार जोडायचे, वास्तविक पाहता तात्या माझ्यापेक्षा वयाने कमी होते, तरी परंतु एकमेकांचे विचार जोडायचे. आणि म्हणून आम्ही तासनतास, ते खडकीला आले तर माझ्याकडे यायचे, तासनतास आम्ही गप्पा मारायचं, फक्त एक विचारांची देवाणघेवाण. आणि ज्यांचे सुंदर विचार होते तात्या आमच्यातून गेले. वास्तविक पाहता कोरोनाचा कालखंड इतका भयाव होता, इतका भयाव होता, भले भले गेले, त्याच्यामध्ये आमचे तात्या गेले. मला त्यावेळेला लवकर माहिती पडलं नाही, कारण त्यावेळेला इतकं काही भयाव होतं, एकमेकांच्या कार्यक्रमाला सुद्धा जाता येत नव्हतं. पण एक दिवशी मी चंद्रशेखर त्यांच्या परिवाराला सांगितलं, माझे मित्र होते पण आता काही सगळं कळालंच नाही, शेवटी विलाज नव्हता. पण आता तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 3 वर्षानंतर मी या घरी आलोय. तात्या जोपर्यंत होते तोपर्यंत नेहमी यायचा, पण आता त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जेव्हा तात्यांच्या घरी आलो तेव्हा तात्यांची आठवण मात्र मला इथे आल्यानंतर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या तात्यांच्या परिवाराला तात्यांचे आशीर्वाद मात्र निश्चित राहणार आहे, पण त्यांचा विचाराचा वसा आणि वारसा घेऊन त्यांच्या इतर परिवारांना चालावं, हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली होणार आहे. म्हणून दिदीनं अतिशय सुंदर सांगितलं की अशी माणसं एकदाच होतात, पुन्हा होणे नाही, पुन्हा होतच नाही. म्हणून त्यांचा वसा चालवण्याचं काम त्यांची मुलं, त्यांचे बंधू, आज एकत्र कुटुंब असणारं जे आहे कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये कोण काय करतोय, कोण काय करतोय, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे तात्या आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला, इथे असणारा त्यांचा जो नातेवाईक परिवार आहे, त्यांना जे दुःख झालंय ते सावरण्याची ताकद निश्चित भगवान परमात्मा देणार आहे. उपस्थित सर्व सज्जनांच्या वतीनं, माझ्या खडकी आणि पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझा वारकरी महामंडळाच्या वतीनं तात्यांच्या चिरात्म्यांना भगवान परमात्म्याची चरणी चिरशांती लाभो आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या परिवारावर लाभोत, हीच या ठिकाणी आदरांजली समर्पित करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. उपस्थित सर्वांच्या वतीने तात्यांना भावपूर्ण आदरांजली आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल.
पसायदानासाठी सर्वांनी पायातल्या चपला दूर ठेवा आणि हिंदू धर्माचा सन्मान ठेवा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी, भजे ज्वादी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकीये, द्रष्टा दृष्ट विजय व्हावे जे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे
Thank you.